तुटलेलं स्वप्न. सकाळी उठताच सई बाथरूममध्ये गेली. ती आंघोळ करत असताना अचानक बाथरूमच्या दारावर टकटक झाली. सई, अजून किती वेळ लागणार आहे? बाहेरून रोहनचा आवाज आला. नाईलाजाने सईने दार उघडलं. रोहन आत गेला आणि सई बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. काय झालं? एवढी नाराज काय दिसतेस? रोहनने विचारलं. काही नाही, मला खाली जायचं आहे. आई वाट बघत असेल, असं म्हणत ती खाली किचनमध्ये गेली. सई आणि रोहनच्या लग्नाला 2 महिने झाले होते. सई फक्त 20 वर्षाची होती. अभ्यासात ती खूप हुशार होती आणि तिचं एकच स्वप्न होतं, डॉक्टर बनायचं. पण तिचे वडील गणपत यांचे विचार खूप संकुचित होते. मुलींना जास्त शिकवून काही फायदा होत नसतो, शेवटी संसारच करायचा असतो, हे ते नेहमी म्हणायचे. सईने खूप विनवण्या केल्या, पण तिचं लग्न रोहनशी लावून देण्यात आलं. लग्नानंतर सासरी आल्यापासून तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. पहाटेपासून रात्रीपर्यंत घरकाम, सासूबाईंच्या सूचना आणि नणंदेच्या तक्रारी यामध्ये तिचा दिवस जात होता. तिला वाटत होतं की लग्नानंतर निदान नवरा तरी तिला समजून घेईल. पण रोहनही तिच्या वडिलांसारखाच निघाला. तो सकाळी कामावर जायचा आणि रात्री घरी यायचा. दिवसभरात एक फोन किंवा मेसेज सुद्धा नाही. एक दिवस धाडस करून सईने रोहनला विचारलं, मला पुढे शिकायचं आहे, मला डॉक्टर बनायचं आहे, स्वप्न पूर्ण करायचं आहे. रोहनने तिचं बोलणं मध्येच थांबवलं. सई, वास्तवात जग. डॉक्टर व्हायला खूप पैसे लागतात, माझ्याकडे ते नाहीत. आणि घरची काम कोण करणार? जसं चाललंय तसं चालू दे. त्या क्षणी सईच्या मनात शेवटचं आशेचं किरणही मावळलं. त्या रात्री ती खूप रडली. पण रडता रडता तिची नजर जुन्या पुस्तकांवर पडली. तिने एक पुस्तक उघडलं. त्यात तिच्या शाळेतील शिक्षिकेने लिहिलेले एक वाक्य होतं, स्वप्न पूर्ण करण्यासाठी परवानगीची नाही तर धाडसाची गरज असते. ते वाक्य तिच्या मनात घर करून गेलं. दुसऱ्या दिवसापासून सईने गुपचूप अभ्यास सुरू केला. घरातील सगळी कामं आटोपल्यानंतर ती रात्री उशिरापर्यंत पुस्तक वाचत बसायची. अनेकदा थकव्यामुळे डोळे मिटायचे, पण तिचं स्वप्न तिला पुन्हा जागं करायचं. एक दिवस बाजारात तिला तिच्या जुन्या शिक्षिका मीना मॅडम भेटल्या. त्यांनी सईची अवस्था पाहून तिची चौकशी केली. सईने त्यांना सर्व काही सांगितलं. तू हार मानायची नाहीस, मीना मॅडम म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांच्या मदतीने सईने पुन्हा शिक्षण सुरू केलं. दिवस रात्र मेहनत घेत ती परीक्षेची तयारी करू लागली. काही महिन्यांनी निकाल लागला. संपूर्ण गाव आश्चर्यचकित झालं. सर्व जिल्ह्यात पहिली आली होती. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर तिचा फोटो छापून आला. ज्या मुलीला घरकामापुरतं मर्यादित ठेवलं होतं, ती आज तिच्या मेहनतीमुळे सर्वांसाठी प्रेरणा बनली होती. रोहन आणि गणपत दोघांनाही त्यांच्या चुकीची जाणीव झाली. काही वर्षांनी सईने तिचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि स्वतःचा दवाखाना सुरू केला. उद्घाटनाच्या दिवशी तिचे वडील तिच्यासमोर आले. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता. मला माफ कर बाळा, मी तिची स्वप्न समजू शकलो नाही. सईच्या डोळ्यातही पाणी आलं. ती हसत म्हणाली, बाबा, स्वप्न मोडणारे खूप असतात, पण त्यांच्यावर विश्वास ठेवणारा एक जरी माणूस मिळाला तरी ती नक्की पूर्ण होतात. टाळ्यांच्या गजरात उद्घाटन पार पडलं. त्या दिवशी सईने तिच्या दवाखान्याच्या फलकाकडे पाहिलं आणि मनोमन म्हणाली, आज मी डॉक्टर नाहीच बनले तर माझ्या स्वप्नांनी विजय मिळवला आहे.